भगवा राज्य निर्मिले दैतेचे आपण महाराष्ट्र धर्म मनात जागवा स्वराज्याची पेटवली मशाल सह्याद्रीच्या साथीने तेजपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीने छत्रपतींचे छत्र रक्षिण्या एक वीज मग अवतरुणी कोणी बोले मोघल मर्दिनी कोणी बोलती छत्रपती तानाराणी शिवाजीराजे गेले, शंभूराजांना कप्तानं मारलं गेलं. अशा काळात या मराठी मुलखाला राजाच उरला नाही. चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता. वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोस घालत होता. तेव्हा त्यांच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीण, स्वराज्य शमशेर ताराराणी. वजीर आलम जी जहांपना, गर्दिश वक्त की झिलमिलाती ठहराव पर किसी चट्टान पे पैर रोनते हुए पागल सा सवाल किया था हमने, कौन है ये मरहट्टे? तो उन्हीं चट्टानों से सीना ताने जवाब दिया था, इस मिट्टी के लाल है मरहट्टे. इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने, फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं. नाक में दम ला कर रखा है इन मरहट्टों ने. खैर वजीर आलम, रंजिश जाबिता की इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया. अब कौन है यहाँ जो हमसे खुशमत मोल ले? हाँ? कौन है? एक चिंगारी है हुजूर, शिवाजी राजा की बहू, सम्मा की भौजाई ताराबाई. वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है? कोई नहीं बचा सकता इस सिवा की स्वराज को. अब हम ही यहाँ है, शहंशाह है हम यहाँ के. समोर ठाकली बजे समाय माऊली स्वराज लोकुणाले पुनश्च तोंड केवली अजून तयारी झाली नाही. शत्रू मागावर आहे राजे, त्वरेनं आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला, असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठे पळपुटे नाही तर ताणून ताणून मारतात, हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे हे? ही बलाढ्य सेना औरंगजेबाची, दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल का आहोत? छत्रपती
छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. मी हंबीरराव मोहित यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून. मुघलांना कळायला हवं, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही जिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती, आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचाच इतिहास आठवा. इथून थोरल्या महाराजांना विशाळगडे घेऊन जाणारे बाजीप्रभू बोलले होते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचं तेच सांगणं आहे. आपण तातडीनं जिंजी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पुरून उरू आम्ही. राजे, राजे वणवा पेटला. या वणव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावं. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच मागं येतील. संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण असे ठाकडे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत. त्याची कबर खोदतील असते. कुत्रा आमच्या शंभू राजाशी कप्तानं मारलं. अरे आता ये म्हणाव पुढं. नाही खांडोळी केली तर मराठ्यांची अवलाद नाही सांगणार. संताजी, समधी छावणी धुंडाळी, त्याचा कुठे बी पत्ता नाही. अरे जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय. ते मिळत नाही तवर ज्ञान करायची नाही ही तलवार. चला, त्याच्या तंबूचा कळस कापा. चला चला ग. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती समिधा या वणव्यात पडल्या. औरंगजेब नावाचा यो रानरेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता. आणि ह्यो महिषासूर गाडण्यासाठी ताराराणींनी रणचंडीचा अवतार घेतला. खत्म हो गया, खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया. अब सब कुछ हमारा है. हमारा है सब कुछ. स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तू काय कुरापत काढणार? कौन ताराबाई? हा सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात. तू ही संपलास. किसकी मजाल है जो हमें खत्म करे? ती हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं? काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊन बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. गुरकुंडा एवढा कोण सुद्धा द्वेषानं मूठ आवळून जय म्हणेल. त्यांना तू संपवलं असं समजतोस?
अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम वहम है तुम्हारा ताराबाई, वहम. हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के. शहनशाह? मग कुठं आहे तुझं ते पातशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास, तेच तुझं शाही तख्त पार उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडलाय तुला. ताराबाई. होय होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीयेस औरंगजेब, आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी, मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केली आहे. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही, तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास, नशीब समज तुझ्या मड्यापुरती जमीन देतोय, नाहीतर दुश्मनाच्या मड्याचा सौदा आभाळातील गिधाडा संगच करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ बचाओ, वजीर आलम बचाओ, ये बेरहम औरत मुझे मार देगी. वजीर आलम बचाओ. क्या हुआ जहांपना? आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी, इसे खत्म कर दो. हाँ तो कोई नहीं है हुजूर, शायद आपको वहम हुआ है. क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब, तसं मृत्यूलाही कुठलं रूप कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इथल्या प्रत्येक मुली दिसेल तुला. स्वराज्य समशेर तारा राणी. ताराबाई. मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठे आम्ही. या मातीशी सलगी करशील तर धनधान्याच्या राशी देईल ती, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजून पाहतील त्यांना याच मातीत गाडून टाकू आम्ही. इथली प्रत्येक पोर अशीच. माया लावली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात मुळापासून उकडून फेकायलाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे कैद बादशाह असे कुत्र्यासारखे ताळून मारलेत आम्ही. सत्तेची मिजाज यांच्या समोर चालत नाही औरंगजेब. अशी एकच नव्हे तर 4-4 पातशाहीला टाचे खाली चिडून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा फडकवणारी तारा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. श्वापदांच्या पायाखाली चिरडली जाणारी मावळ मातीतील गरीब माणसं आभाळाकडे हात पसरून टाव फोडत होती. आणि मिशीवर पीळ भरणारी वतनदारी बांडगुळ जेव्हा पातशाहीच्या पिकदाण्या उचलत होती, तेव्हा एकच विरांगना इथं तळपली होती, स्वराज्य समशेर तारा राणी. बाई शंभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार.